हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू कटिया सॉफ्टवेअर, ज्यामध्ये आपण बघणार आहोत कटिया आणि त्याच्या वर्क बेंचेस बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन. तर सगळ्यात आधी व्हॉट इज कटिया. कटियाचा फुल फॉर्म आहे कॉम्प्युटर एडेड 3 डायमेन्शनल इंटरॅक्टिव्ह ऍप्लिकेशन. तर कटिया सॉफ्टवेअर कोणी डेव्हलप केलेलं? तर कटिया सॉफ्टवेअर हे फ्रेंच कंपनी डसॉल्ट सिस्टीम ने 1977 मध्ये डेव्हलप केलं होतं आणि हे कॅड, कॅम, सीएई आणि पीएलएम दॅट इज प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट मध्ये यूज केलं जातं. इथे तुम्हाला कटियाचा लोगोही दिसेल, ज्यामध्ये DDS म्हणजेच काय डसॉल्ट सिस्टीम आहे आणि सॉफ्टवेअरचं नेम दिलेलं आहे. तर कटियाचे फीचर्स काय आहेत? पॅरामेट्रिक अँड नॉन पॅरामेट्रिक मॉडेलिंग, सरफेस अँड सॉलिड मॉडेलिंग, असेंबली डिझाईन, ड्राफ्टिंग अँड डिटेलिंग, सिम्युलेशन अँड अनालिसिस, इंटिग्रेशन विथ PLM systems. These are key features of CATIA. ओके. तर ऍप्लिकेशन्स म्हणजे काय असणार आहेत कटियाचे? तर एरोस्पेस इंडस्ट्री, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, इंडस्ट्रियल इक्विपमेंट, शिप बिल्डिंग, कन्झ्युमर गुड्स, आर्किटेक्चर अँड कन्स्ट्रक्शन या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये कटिया हे वाईडली यूज केलं जातं. तर आता आपण बघूयात कटियाचे 6 मेन वर्कबेंच. सगळ्यात आधी आपण स्टार्ट करतो तो स्केचर वर्कबेंच. ठीक आहे. स्केचर वर्कबेंच त्यामध्ये काय असणार आहे? तुम्हाला 2D ड्रॉइंग डिझाईन करायची आहे. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्हाला एखादी स्केच प्लेन सिलेक्ट करायची आहे. ओके. त्यानंतर बघणार आहोत आपण पार्ट डिझाईन वर्कबेंच. ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्केच ड्रॉ करता, स्केच काय आहे तर 2D ड्रॉइंग आहे. ठीक आहे. 2D ड्रॉइंगचं 3D ड्रॉइंग मध्ये आपण काय करतो? कन्वर्ट करतो. तेव्हा आपण काय करत असतो की पार्ट डिझाईन, त्याची पार्ट मॉडेलिंग करत असतो. तर इथे तुम्हाला काही एक एक्झाम्पल दिसेल पार्ट मॉडेलिंगचं. ओके. त्यानंतर असतं असेंबली डिझाईन. अशा व्हेरियस पार्ट्स काय केलेले असतात? असेंबल केले असतात एका असेंबली डिझाईन मध्ये. इथे तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्ही व्हेरियस पार्ट्स पण असेंबल करू शकताय किंवा डिफरंट पार्ट्स प्लस सब असेंबली त्यांचं पुन्हा एक असेंबली डिझाईन करू शकताय. त्यानंतर आपण बघतो सरफेस डिझाईन. आणि सरफेस डिझाईन मध्ये आपण कटियामध्ये एक एक्स्ट्रा वर्कबेंच दिलेला आहे सरफेस मध्ये ऍडव्हान्स सरफेसिंग करण्यासाठी, दॅट इज जनरेटिव्ह शेप डिझाईन वर्कबेंच. ठीक आहे. ज्यामध्ये कॉम्प्लिकेटेड पार्ट्स आपण काय करत असतो? डिझाईन करत असतो. त्यानंतर आपण बघतो शीट मेटल डिझाईन वर्कबेंच. शीट मेटल डिझाईन वर्कबेंच मध्ये काय दिलं असतं तर शीट मेटल चे पॅरामीटर्स, बेंडिंग असू दे, पंचिंग असू दे, असे व्हेरियस शीट मेटल रिगार्डिंग कमांड्स तुम्हाला शीट मेटल डिझाईन वर्कबेंच मध्ये दिसते. ठीक आहे. आणि त्यानंतर असतं ड्राफ्टिंग वर्कबेंच. म्हणजेच काय? 3D चं 2D मध्ये कन्वर्ट केलं जातं, ज्यामध्ये तुम्ही एखाद्या मॉडेलचं किंवा एखाद्या असेंबली डिझाईनचं काय करू शकताय? ड्राफ्टिंग करू शकताय. त्यामध्ये तुम्ही बिल ऑफ मटेरियल सुद्धा जनरेट करू शकताय. ओके. त्यामध्ये तुम्ही GD&T चा पण यूज करू शकताय. तर हे सगळे होते कटियाचे मेन 6 वर्कबेंचेस. तर आपण जाऊयात आता कटियामध्ये. ओके. कटिया सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला इथे एक काय दिलेलं असतं, एक मेनू बार दिलेला असतो, ज्यामध्ये तुम्हाला दिसेल स्टार्ट, इनोव्हिया V5 VPN, फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, टूल्स, विंडोज हेल्प असे व्हेरियस टॅब दिसतील. ठीक आहे. तर आपण जाणार आहोत पहिल्यांदा स्टार्ट. ओके. आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं? स्केचर मध्ये एंटर करायचं. तर स्केचर मध्ये एंटर करण्यासाठी तुम्हाला जावं लागेल स्टार्ट, त्यानंतर मेकॅनिकल डिझाईन. आणि मेकॅनिकल डिझाईन मध्ये तुम्हाला इथे व्हेरियस काय दिसतील? वर्कबेंचेस दिसतील. ओके. जे काही आपण PPT मध्ये बघितलेले आहेत, स्केचर असू दे,
पार्ट डिझाईन असू दे, असेंबली डिझाईन असू दे, त्यानंतर शीट मेटल डिझाईन, ओके, आणि सरफेस डिझाईन. तर सगळ्यात आधी आपण काय करतो, स्केचर मध्ये जातो. ओके, स्केचर जरी सिलेक्ट केलं, ठीक आहे, स्केचर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक बॉक्स दिसेल न्यू पार्ट. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही त्या पार्टला काय देऊ शकता, नाव देऊ शकता. ठीक आहे, इथं मी या फाईलला नाव देते पार्ट 1 आणि काय करायचं आपल्याला, ओके करायचं. तर आपण वर्कबेंच सिलेक्ट केला होता स्केचरचा, बट आपण बाय डिफॉल्ट काय असतो की पार्ट डिझाईन वर्कबेंच मध्ये एंटर करत असतो. यामध्ये वर्क केल्यावर यामध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, एक प्लेन सिलेक्ट करावी लागते. आता प्लेन म्हणजे काय असणार आहे की इथे बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या वर्कबेंच मध्ये एंटर करत असता तेव्हा इथे तुम्हाला काय दिसतं, त्या फाईलचं नाव जे काही तुम्ही स्टार्टिंगला दिले असेल. ओके, इथं पार्ट 1, त्यानंतर इथे तुम्हाला काय आहे, प्लेन दिसतील, डेटम प्लेन्स असतील, म्हणजे इथे या डेटम प्लेन्स दिलेले असतात. ओके, त्यानंतर तुम्हाला दिसेल पार्ट बॉडी, म्हणजे काय, तुम्ही जे काही सॉलिड मॉडेलिंग करणार आहात ते पार्ट बॉडी याच्या अंडर काय होत असतात, त्याच्या स्टेप ऍड होत असतात. तर हे काय आहे, इकडे तुम्हाला दिसतो स्पेसिफिकेशन ट्री. ठीक आहे, या तर बघितलेलंच आहेत आपण. या काय असतात, डेटम प्लेन्स असतात. त्यामध्ये तुम्हाला दिसेल ही कोणती असणार आहे, तर YZ प्लेन आहे. ओके, त्यानंतर ही प्लेन म्हणजे कोणती असणार आहे, XZ प्लेन असणार आहे. आणि ही कोणती प्लेन असणार आहे, XY प्लेन. हे तुम्ही या कंपासची रिलेट करून सुद्धा बघू शकताय. ठीक आहे, हा कंपास दिलेला असतो ज्यामध्ये ही Y डिरेक्शन आहे, ही Z डायरेक्शन आहे आणि ही X डिरेक्शन आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथे व्हेरियस टॅब्स सुद्धा दिलेले असतात. ओके, तर इथे बघा, इथे तुम्हाला व्हेरियस टॅब्स सुद्धा दिलेले असतात ज्यामध्ये आपण 3D मॉडेलिंग करणार आहोत. ओके, तर इथे तुम्हाला काय करायचं, सगळ्यात आधी एक प्लेन सिलेक्ट करायचे आहे. तर मी सिलेक्ट करते YZ प्लेन. जेव्हा तुम्ही त्या प्लेनला सिलेक्ट करताय, काय होणार आहे, तुम्ही स्केचर मध्ये एंटर करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही 2D ड्रॉइंग करणार आहे. ओके, इथे काय झालंय, जी काय आपण प्लेन सिलेक्ट केली दॅट इज YZ प्लेन, त्या प्लेनला तुम्हाला काय मिळालं आहे, पॅरलल व्ह्यू. ओके, आता तुम्ही इथे काय करू शकता, एखादी ड्रॉइंग करू शकता. तर इथे तुम्हाला प्रोफाईल टूलबार दिलेला असतो, ज्यामध्ये तुम्ही लाईन ड्रॉ करू शकताय, रेक्टँगल ड्रॉ करू शकताय, सर्कल ड्रॉ करू शकताय, स्प्लाइन, इलिप्स, लाईन. ओके, तर मी काय करते, एक रेक्टँगल ड्रॉ करते, सेंटर रेक्टँगल. आणि त्याला मला काय करायचंय, डायमेन्शनल कन्स्ट्रेंट्स अप्लाय करायचे. तर इथे तुमच्याकडे कन्स्ट्रेंटचा टूलबार आहे, त्यामध्ये मी सिलेक्ट करते कन्स्ट्रेंट ऑप्शन. ओके, ही लाईन सिलेक्ट केली, फक्त स्लाइड करायचंय आणि इथे डबल क्लिक केलं की काय करू शकताय, ते डायमेन्शन चेंज करू शकताय. 100 mm. कटिया हे काय आहे, तर पॅरामेट्रिक सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, त्याचे पॅरामीटर्स चेंज करू शकता. 100 by 100 लेंथचा मी एक स्क्वेअर क्रिएट केलाय. आणि आपल्याला काय करायचं, आता हे जे 2D ड्रॉइंग काढले त्याचं 3D मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, 3D मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सगळ्यात आधी स्केचरचा जो काही वर्कबेंच आहे हा, ठीक आहे, हा काही वर्कस्पेस आहे, तिथून तुम्हाला पार्ट डिझाईनच्या वर्कस्पेस मध्ये एंटर करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला हे काय करावं लागेल, एक्झिट धिस वर्कबेंच. ओके, यावर क्लिक केलं, यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा काय येतो, आपण पार्ट डिझाईनच्या वर्कस्पेस मध्ये एंटर करतो. आणि आता हे काय करायचं, आपल्याला 3D मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सपोज मला या रेक्टँगलला ब्लॉक मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, तर ब्लॉक मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याकडे
काय आहे ऑप्शन? पॅड आहे. पॅड काय करतं की सपोज तुम्ही एखाद्या प्लेनवर काय केलंय, ड्रॉइंग केलंय, म्हणजे 2D ड्रॉइंग केलाय. तर पॅड कमांड काय करते की जी काही प्लेन आहे, ज्याला आपण स्केच प्लेन बोलतो, त्याला परपेंडिक्युलर डिरेक्शनने काय करतं, ते स्केच एक्सट्रूड करत असतं अशा प्रकारे. ठीक आहे. काय करतं पॅड कमांड? तर स्केच प्लेनला परपेंडिक्युलर डिरेक्शनने ते एक्सट्रूड करतं. ते एक्सट्रूड होताना एकतर या अशा डायरेक्शनने पण होऊ शकते किंवा त्याच्या अपोजिट अशा डायरेक्शनने सुद्धा होऊ शकते. म्हणजेच काय, जर तुम्ही YZ प्लेनवर ड्रॉ केलात स्केच, तर काय होणार, ते एक्स डिरेक्शनने एक्सट्रूड होणार आहे. जर तुम्ही XY प्लेनवर ड्रॉ केलात तर ते Z डिरेक्शनने एक्सट्रूड होणार आहे. तर तुम्ही XZ प्लेनवर ड्रॉ केला तर ते काय होणार आहे, Y डिरेक्शनने एक्सट्रूड होणार आहे. ठीक आहे. तर काय करूयात आपण, पहिल्यांदा हा जो काही स्क्वेअर ड्रॉ केलाय त्याला आपण काय करूयात, पॅड करूयात. ठीक आहे, दॅट इज एक्सट्रूड करूयात. पॅडवर क्लिक केलं. पॅडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॅड डेफिनेशनचा बॉक्स ओपन झालेला दिसेल, ज्यामध्ये तुम्ही काय करू शकताय, फर्स्ट लिमिट सेट करू शकताय. फर्स्ट लिमिट म्हणजे काय असते की त्याची लेंथ असते, की जे काय तुम्ही स्क्वेअर, रेक्टँगल, व्हॉट एव्हर द ड्रॉइंग इज, आपण त्याला काय करू शकतो, लेंथ प्रोव्हाइड करू शकतो. तर मी इथे काय देते, मला सपोज 200 लेंथ प्रोव्हाइड करायची आहे. ठीक आहे. तर इथे 200 प्रोव्हाइड केली. सपोज मला या डिरेक्शनने एक्सट्रूड करायचं नाहीये, त्याच्या अपोजिट डिरेक्शनने एक्सट्रूड करायचं आहे, तर इथे तुमच्याकडे रिव्हर्स डायरेक्शन ऑप्शन सुद्धा आहे. ठीक आहे. हे बघा, तर काय झालं, ते रिव्हर्स डायरेक्शनला ऑफसेट झालं. ते मी त्याचा आयसोमेट्रिक व्ह्यू घेते व्ह्यू टूलबार मधून. ठीक आहे. ओके. इथं मी पुन्हा काय करते, रिव्हर्स डायरेक्शन हे केलं मी. ओके. तर हा काय झाला, एक ब्लॉक क्रिएट झाला, रेक्टँग्युलर ब्लॉक. कोणती कमांड यूज केली आपण इथे, तर पॅड कमांड यूज केली. तर सपोज मला काय करायचं, इथे एक सर्क्युलर कट करायचा आहे. ठीक आहे. इथे किंवा इथे सर्क्युलर कट करायचा आहे. तर मी काय करते, या फेसवर एक सर्कल ड्रॉ करते. त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, तर एक ही फेस सिलेक्ट करावी लागेल. त्यासाठी आपल्याकडे इथे स्केच ऑप्शन आहे. ठीक आहे. स्केच मध्ये जावा. तुम्हाला काय होणार, काय इथे होणार आहे की त्या फेसला ओरिएंट होणार आहे व्ह्यू. ठीक आहे. इथे मी आता सर्कल ड्रॉ करते. इथे H हॉरिझॉन्टल एक्सिस असते आणि ही व्हर्टिकल एक्सिस असते, आणि त्याचा जो काही इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो असणार आहे 0,0, दॅट इज ओरिजिन पॉइंट. ओके. तर इथे मी करते याला डायमीटर 70 mm. ओके. आणि हे केलं मी पुन्हा एक्झिट इथे. आणि हे काय करायचं आपल्याला, इथे मटेरियल रिमूव्ह करायचं आहे. हे स्केच एक्सट्रूड करून, जसं आपण मगाशी केलेलं एक स्क्वेअर काय केलेला, पॅड केलेला. पॅड काय करतं, तर मटेरियल ऍड करतं. पॉकेट कमांड सुद्धा सेमच वर्किंग करते. फक्त काय करते की पॉकेट कमांड इथे जर मटेरियल असेल तर काय करतं, जे स्केच आहे ते एक्सट्रूड करून रिमूव्ह करतं मटेरियल. ओके. तर इथे मी पॉकेट ऑप्शन सिलेक्ट करते. तर मला काय करायचं आहे, 200 mm ने कट करायचं नाहीये, मला फक्त 100 mm नेच काय करायचंय, असा सर्क्युलर कट करायचा. तर इथे जसं की आपण एक्सट्रूड करताना आपण सेम प्रोसेस होती. इथे डेप्थ, तिथे लेंथ होती, इथं डेप्थ प्रोव्हाइड करायची. डेप्थ म्हणजे काय असणार की मला सपोज 100 mm ने कट करायचंय, तर इथे डेप्थ तुम्हाला 100 mm प्रोव्हाइड करायला लागेल. आणि ते केलं मी 3. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं रोटेट करून, तर इथे तुम्हाला सर्क्युलर कट झालेला दिसेल. ओके. सपोज तुम्हाला काय करायचंय, ही जे काही स्क्रीन आहे तुम्हाला मूव्ह करायचे. ठीक आहे. त्याला आपण पॅन सुद्धा बोलतो. काय करायचं, माऊसचं मिडल बटन होल्ड करा प्रेस करून, आणि काय करा, फक्त माऊस मूव्ह करा आपल्याला हवं त्याप्रमाणे. ओके. हे झालं पॅन कमांड, दॅट इज मूव्हिंग स्क्रीन. ओके. मला काय करायचंय, झूम इन करायचंय.
तर त्यासाठी काय करावं लागेल, माऊसचं मिडल बटन प्रेस करा, होल्ड करा आणि काय करा, राईट क्लिक करा एकदा आणि काय करा, माऊस फॉरवर्ड मूव्ह करा. फॉरवर्ड मूव्ह केल्याने काय होणार आहे, झूम इन होणार आहे. तर तुम्हाला झूम आउट करायचं असेल तर पुन्हा सेम प्रोसेस करा, माऊस मिडल बटन, देन प्रेस राईट क्लिक आणि फक्त माऊस काय करा, बॅकवर्ड मूव्ह करा. मग तुम्हाला इथे झूम आउट झालेलं दिसेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीन काय करायची, रोटेट करायचे. तर काय करा, माऊस मिडल बटन प्रेस करा आणि राईट क्लिक होल्ड करा आणि हवं तसं स्क्रीन रोटेट करायचे असेल तर माऊस हवा तसा मूव्ह करा. ओके. तुम्हाला काय दिसेल, पार्ट रोटेट झालेला दिसेल. ओके. मला काय करायचंय, पुन्हा आयसोमेट्रिक व्ह्यू घ्यायचा, याचा स्टँडर्ड आयसोमेट्रिक व्ह्यू. तर आपल्याकडे व्ह्यू टूलबार आहेत, तर तिथे जाऊन काय करा, इथे व्हिज्युअल स्टाईल्स आणि इथे व्ह्यूज असतात डिफरंट. ओके, टॉप, फ्रंट, बॉटम, बॅक, लेफ्ट, राईट. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन असतो आयसोमेट्रिक. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला काय होणार आहे, दिसणार आहे आयसोमेट्रिक व्ह्यू. ओके. अशाच व्हेरियस कमांड्स, असेच तुम्हाला सॉफ्टवेअर काय करायचं आहे, एक्सपर्टाईज करायचं आहे तर नक्कीच आमच्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा. इथे तुम्हाला ऍड्रेस सुद्धा शेअर केलेला आहे आणि इथे नंबर सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. ओके. थँक्यू.